रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जून पर्यंत रखडण्याची चिन्ह। जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानातून कोरडी हवा भारताकडे येणार, याचा परिणाम महाराष्ट्रामधल्या मान्सूनवर होणार, तज्ञांचा अंदाज। मुसळधार पावसाने लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत। तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी, संत्रा बागेसह कांदा पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। लातूरच्या अहमदपूर तालुका आणि गोताळा गावावर शोककळा। भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेलेल्या शेतकरी आणि मजुरांवर वीज कोसळली, दोघांचा मृत्यू तर 6 जण जखमी। पुण्याच्या चाले गावातील पूल पाण्याखाली, 16 गावांचा संपर्क तुटला। पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडीनं हगवणेच्या घरामध्ये शेण फेकलं। पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रुपाली आलाट यांच्या नेतृत्वात आंदोलन। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कुटुंबियांचा निषेध व्यक्त। मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हगवणेला सासरच्यांकडनं मारहाण। वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासांच्या आतील असल्याची माहिती। मुजर हगवणे पितापुत्राचा नवा व्हिडिओ व्हायरल। माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, व्हिडिओमध्ये सुशील हगवणेकडनं उल्लेख। वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणेकडनं लोकसभा निवडणुकीवेळी सुनेत्रा पवारांचा प्रचार। यावेळी लेकीला नाही सुनेला निवडून आणा, हगवणेची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत। कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अद्यापही फरार। पिंपरी चिंचवड पोलिसांची 5 पथकं निलेश चव्हाणच्या शोधासाठी रवाना। पुणे, गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये निलेश चव्हाणचा शोध। संगीता भालेरावांची रुपाली चाकणकरांसह सोनाली गाडेंविरोधात महिला आयोगातच तक्रार। चाकणकरांकडून जीविताला धोका, संगीता भालेराव यांचा आरोप। भालेरावांची काही दिवसांपूर्वी चाकणकर यांच्यावर फेसबुक पोस्ट। चाकणकर यांचा